नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे अगदी सोपी आणि पटकन होणाऱ्या अशा 4 छोट्या-छोट्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे खूप सोपी आहे बघा. छोटीशी नाजूक रांगोळी आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा आणि रेषेच्या एका टोकाला आपण फूल काढून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे अपोजिट साईडला सुद्धा एक फूल काढायचं आहे बघा. डॉट दिलेले आहेत. आता इथे 5-5 डॉट देऊन आपण 5 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. बाहेरच्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. सर्व डॉट बाहेरच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत आणि देठाप्रमाणे खाली हिरव्या रंगाने एक आकार काढणार आहोत. आता आपण जे वरती गोल आकार काढलेले आहेत बघा रेषेवरती, त्यावरती आपण गोल आकाराची पानं काढून घेणार आहोत आणि एक छोटंसं दिलप्रमाणे फूल काढून घेणार आहोत बघा. दिलचा आकार असतो ना, त्याप्रमाणे एक फूल काढून घ्यायचं आहे. आता आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. जे आपण फूल काढले आहे त्यामध्ये गुलाबी रंग भरायचा आहे आणि पानामध्ये हिरवा रंग भरायचा आहे बघा. दोनही पानांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे. आता मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. त्यामुळे रांगोळी दोन्ही ज्या आपल्या रेषा आहेत त्या जोडल्या जातील आणि रांगोळी सुंदर दिसेल बघा. एकच रांगोळी आहे असं दिसेल, नाही तर 2 रांगोळ्या आहेत असं दिसत होतं. तर मध्ये डॉट दिल्यामुळे रांगोळी एकच आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होईल. आता जे आपण पानं काढलेली आहेत बघा, त्यामध्येही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. अगदी पटकन होणारी रांगोळी आहे बघा. ही 5 मिनिटामध्ये काढून होते आणि नाजूक आहे, छोटीशी आहे. रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोट्या कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. त्यामध्येही लाल आणि पिवळा रंगच दिलेला आहे. आता फुलांच्या पाकळ्या वरच्या बाजूला आपण ओढून घेतलेले आहेत बघा. त्यामुळे आणखी एक सुंदर लूक आलेला आहे. तर मध्ये आपण खालच्या बाजूला ही कळ्या छोटे डॉट काढून कळ्या काढणार आहोत बघा. फायनल रांगोळी आपली जवळजवळ रेडी आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा ह्या रांगोळीप्रमाणे सोपी आहे आणि अगदी नाजूकच आहे बघा. आता इथे डब्याचं झाकण ठेवून आपल्याला गोल काढून घ्यायचे आहेत. ही पद्धत अगदी सोपी आहे बघा. आपल्याला गोल आकार काढता येत नसेल तर ह्या पद्धतीने काढले तर अगदी पटकन होऊन जातात बघा. इथे 3 गोल काढून घेतलेले आहेत. आता ह्या गोलमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत बघा. लाल, पिवळा आणि हिरवा रंग भरायचा आहे. 3ही गोलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग भरलेला आहे. तुम्ही बघू शकता. 3ही गोलमध्ये आपले जे शुभ रंग आहेत ते भरायचे आहेत बघा. 3ही गोलमध्ये रंग भरून घेतलेले आहेत. आता आपण मध्ये फांदीप्रमाणे रेषा काढून घेणार आहोत बघा. फांद्या असतात ना त्याप्रमाणे काढणार आहोत आणि त्याला पानं काढणार आहोत. आता इथे गोल आकाराचीच पानं काढलेली आहे. वरच्या बाजूलासुद्धा एक छोटंसं पान काढलेलं आहे. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता. आता जी पानं काढलेली आहे त्यामध्ये सफेदच रंग भरलेला आहे. आता प्रत्येक गोलच्या वरती आपण एक छोटं 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 3-3 पाकळ्यांची छोटी फुलं काढायची आहेत. आता तुम्ही फुलं नाही काढली एवढीही जरी रांगोळी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. तर रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येण्यासाठी किंवा रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येण्यासाठी आपण वरती फुलं काढून घेणार आहोत. सफेद रंगाचं भरलेलं आहे बघा. मध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे पानं आणि पानांवरती फूल आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. मध्ये एक आपण जांभळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. आता आपण जे गोल काढलेले आहे त्या एका गोलमध्ये आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि एका गोलमध्ये एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. एका गोलमध्ये लाल रंगाच्या गोलमध्ये आपण पिवळ्या रंगाने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि जे पिवळे आणि हिरवा रंगाचे जे गोल आहेत त्यामध्ये आपण रेषा मारून छोटंसं फूल काढून घेणार आहोत. दोनही गोलमध्ये फूल काढायचं आहे. बघू शकता तुम्ही. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो बघा. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. स्वस्तिकमध्ये हे आपण छोटे सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि
3 नंबरची जी रांगोळी आहे तर इथे एक झाकण ठेवून आपण दोन्ही बाजूला बघा गोल आकार काढलेले आहेत. दोन्ही बाजूला गोल आकार काढायचे आहेत. इथे आपण तुळशीच्या फांद्या काढणार आहोत. बघा आपण मध्ये ही रांगोळी बघा तुम्ही तुळशीसमोर किंवा आषाढी एकादशी निमित्तसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा. झाकण ठेवून दोन्ही बाजूने गोल आकार काढून आपण तुळशीच्या फांद्या आणि फुलं काढून घेणार आहोत. बघा डॉट दिलेले आहेत, तर डॉट देऊनच फुलं काढायची आहेत. इथे काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही. ही सुद्धा रांगोळी अगदी 5 मिनिटामध्ये होऊन जाते. सोप्या पद्धतीनेच सर्व रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ते एक छोटंसं फूल काढलेलं आहे बघा. आतल्या बाजूला सर्व पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पिवळा आणि लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळा रंगही भरू शकता. तर मध्ये आपण विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो काढून घेणार आहोत. आता ही रांगोळी तुम्ही आषाढी एकादशी निमित्त किंवा रोज तुळशीसमोर जरी पाटावर काढून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता बाजूला आपण तुळशीची फांदी असते त्याप्रमाणे बघा पानं काढून घेणार आहोत. छोटी छोटी पानं काढायची आहेत. बघा दोन्ही बाजूला ज्या दोन्ही आपण फांद्या काढलेल्या आहेत ते आपण पानं काढून घेणार आहोत. छोटी छोटी पानं काढायची आहेत. आता तुम्ही फक्त अशा रेषा देऊन जरी पानं काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. ही सुद्धा रांगोळी अगदी 5 मिनिटामध्येच होणारी आहे. आणि बघा रोज आपण छोटीशी रांगोळी काढत असतो. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा, प्रत्येकाकडे आता जवळजवळ सगळ्यांकडेच बंगले असतात मोठे मोठे, तुळशी वृंदावन असतं आणि देवघरसुद्धा असतं. तर एक छोटीशी रांगोळी आपण 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपण नक्कीच रांगोळीला देऊ शकतो. तर आपला पूर्ण दिवस प्रसन्न जात असतो बघा. किंवा एखादी व्यक्ती तो तुमच्या घरामध्ये वाईट विचार जरी घेऊन आला मनामध्ये आणि त्याने तुमची बाहेरची रांगोळी बघितली तर नक्कीच त्याच्या मनातले वाईट विचार निघून जातात आणि तो प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. तर आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा रोज रांगोळी काढण्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मी सांगतच असते बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये. बघा ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ही रांगोळी तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर दिसते. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी छान आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या सोमवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की जी शेवटची रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची ज्या देवतेचा वार असतो त्या देवतेच्या रांगोळी काढलेली असते. आता उद्या सोमवार निमित्त शिवशंकरांची इथे मी रांगोळी काढलेली आहे बघा. ते इथे बेलपत्र काढलेले आहेत. आता आपण त्रिकोण काढून घेतलेलं आहे. मी एका पुठ्ठ्याचा त्रिकोण कापून ठेवलेला आहे बघा. मी सांगितले प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अशा प्रकारचे टूल्स आपल्याला नक्कीच उपयोगी पडतात. तर असे मार्केटमध्ये सुद्धा असे टूल्स मिळतात किंवा आपण घरीसुद्धा हे टूल्स तयार करू शकतो. तुम्ही बघितलंच असेल की मी एक त्रिकोण कापून ठेवलेला आहे आणि तो त्रिकोण घेऊनच हा त्रिकोण काढलेला आहे. तर इथे काही वेगळा ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज लागत नाही आणि रोजची रांगोळी आपल्याला काढायची असते तर वेळ नसतो. पटकन होण्यासाठी हे टूल्स नक्कीच उपयोगी पडतात. बघा तीनही बाजूला आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. जे आपण त्रिकोण काढलेलं आहे त्रिकोणाच्या एक एक रेषा आपण पुढे वाढवलेली आहे आणि प्रत्येक तिन्ही रेषांवरती आपण बेलपत्र डॉट देऊनच काढलेले आहेत बघा. वेळी काही ड्रॉईंग वगैरे केलेली नाही आहे. आता जे बेलपत्र काढलेले आहे त्या प्रत्येक बेलपत्रावरती आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तीनही बेलपत्रांवरती मी जे टिळे आहेत ते काढून घेतलेले आहेत. बघा त्रिकोण व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये सुद्धा आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेणार आहोत आणि प्रत्येक त्रिकोणामध्ये आपण छोटी छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. बघा सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि नक्की ही रांगोळी तुम्ही उद्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाटावर काढून ठेवायची आहे. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. बघा ही रांगोळीसुद्धा जवळजवळ फायनल आपली तयार झालेली आहे. तुम्हाला तर बघा सर्वच रांगोळी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्याच आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल किंवा आवडली असेल तर नक्की ही रांगोळी तुम्ही काढून बघा. आणि तुम्हाला एखादी रांगोळी आवडली नसेल किंवा तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न जरी असतील किंवा माझ्या काही चुका जरी असतील रांगोळीमध्ये तर तुम्ही नक्की मला अगदी निसंकोचपणे सांगू शकता. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर बघा मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. रोजच्या उपयोगी पडतील अशाच असतात बघा आणि डेमोसुद्धा दिलेला असतो.
नक्कीच बघा आणि छोटी चिकवणी रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. अशीच रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया नवीन भागात नवीन रांगोळीसह. धन्यवाद.